नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या कार्यकर्त्यांमधील नाराजीवर भाष्य करताना म्हटलं, मला वाटतं की कोणामध्ये फार काही नाराजी असेल असं मला वाटत नाही. कार्यकर्त्यांना वाटते की जास्त संधी मिळाली पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं. मुंबई महापालिकेत विकासमुख आणि पारदर्शक शासन आणणं, त्याकरताच आम्ही महायुतीचा निर्णय केला आहे. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेबद्दल बोलताना फडणवीस यांनी भाजपच्या ताकदीचा मुद्दा मांडला. त्यांनी स्पष्ट केले की भाजपने केवळ 55 जागांची मागणी केली आहे, जी पक्षाच्या प्रभावशाली स्थितीला सूचित करते. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीत भाजप प्रमुख पक्ष असल्याचं सांगत फडणवीस यांनी दावा केला की तिथे 2च पक्ष प्रमुख आहेत, शिवसेना आणि भाजप, आणि अन्य तिसऱ्या पक्षाचे तिथे कमी अस्तित्व आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. मला असं वाटतं की अशी काही फार कोणामध्ये नाराजी असेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, कार्यकर्त्यांना वाटतं जास्त संधी मिळाली पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा लावणं, मुंबई महानगरपालिकेमध्ये विकास उन्मुख अशा प्रकारचं आणि पारदर्शी शासन आणणं, आणि त्याकरताच आम्ही महायुतीचा निर्णय केला. 2 महापालिकांच्या निवडणुका होणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास त्यांना स्वतंत्र आहे, बाकी कोणीही एकत्र येऊ द्या, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा असल्याचं पाटील म्हणाले. लोकशाहीत सुंदरता एवढी आहे की कोणीही काही म्हणू शकतं, असं पाटील म्हणाले. महायुती म्हणून गल्लत होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे त्यांना स्वतंत्र आहे, बाकी कोणी एकत्र येऊ दे, पण आमचा प्रयत्न आहे महायुती म्हणून लढायचं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि कमी उत्पन्न असलेल्या गटांसाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सिडकोच्या जवळपास 17,000 घरांच्या किमती कमी होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली असून यामुळे सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किमतीत घर मिळण्याची संधी मिळेल. अनेक नागरिकांची मागणी होती की सिडकोच्या घरांच्या किमती कमी कराव्यात, कारण त्या अत्यंत महाग होत्या. त्यातच सिडकोच्या लॉटरीला जास्त प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच शिंदे यांनी मुंबईत झोपडपट्टी मुक्ती योजनेचा उल्लेख करत 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडावर पुनर्विकास योजना राबवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबईतील 17 ठिकाणांमध्ये विकास होईल, ज्यात घाटकोपरमधील रमाबाई नगरच्या विकासाचा समावेश आहे. मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. 50 एकरपेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात येणार असून या अंतर्गत मुंबईत 17 ठिकाणी SRA समूह पुनर्विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत. झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देण्यासाठी SRA अभययोजना डिसेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पुनर्विकास प्रकल्पांशी संबंधित तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी एक्सप्रेस ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटीची संख्या वाढवण्यात येणार आहे. याशिवाय म्हाडाच्या ओसीसाठी असलेल्या अभययोजनेला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. बार्टी सारथी प्रवेशावर लिमिट येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. एकाच कुटुंबातील 5-5 लोक PhD करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकारचं संशोधन कमी पडत आहे. परिणामी बाकीच्या विद्यार्थ्यांवर पैसे खर्चवणं अवघड होत आहे. या संदर्भात त्यांनी एक समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान दुसरीकडे यावरून आता सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना चांगलाच टोला लगावला आहे. PhD करण्यासाठी काय कष्ट पडतात हे माहीत आहे का? PhD करणं म्हणजे पांढरं कागद काळा करणं इतकं सोपं नाही, असं अंधारे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थींनी eKYC करताना काही चुका केल्यामुळे त्यांना त्या चुका सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने महिलांना फक्त एकदाची सुधारणा करण्याची संधी दिली आहे, ज्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी याबाबत माहिती दिली की eKYC प्रक्रियेत चुकीचे ऑप्शन निवडल्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांना मोठ्या अडचणी येत होत्या. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सशक्त बनवणं आहे, म्हणून या चुका सुधारण्याची संधी देणं महत्त्वाचं होतं, अशी माहिती आदिती तटकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूसंदर्भात गंभीर टीका केली आहे. त्यांचा आरोप आहे की राज्य सरकार बालकांच्या पोषणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं, तरी कुपोषणाच्या समस्येचं निराकरण का होत नाही. त्यांनी सांगितले की गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात 14,500 बालमृत्यू कुपोषणामुळे झाले आहेत, जे राज्यासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे.
रोहित पवार यांच्या मते सरकारने या समस्येची वस्तुनिष्ठ चौकशी करून कुपोषणावर नियंत्रण ठेवणाऱ्यांचे खरे चेहरे उजेडात आणावे. रोहित पवार यांचे आरोप आहे की सरकारच्या कुपोषण निर्मूलन धोरणामुळे असलेले गंभीर प्रश्न उपस्थित करतात. त्यांचा प्रश्न स्पष्ट आहे, कोट्यवधी रुपये खर्च होणे कुणाचं पोषण होतंय? हे एक मोठं आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे. राज्यात कुपोषण विरोधात अधिक प्रभावी उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची दहशत वाढताना दिसत आहे. विशेषतः पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऊसाची शेती, मुबलक पाणी आणि पाळीव प्राण्यांची सहज उपलब्धता यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी आणि खाद्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळत असून त्यांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी बिबटे थेट वस्त्या आणि गावांमध्ये शिरून पाळीव प्राणी, लहान मुले आणि वृद्धांवर हल्ले करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जवळे कडलं गावात सायंकाळी बिबट्याने 4 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर गावात तीव्र संतापाचं वातावरण असून नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईक आणि ग्रामस्थांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा कहर जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी केला आहे. उत्तरेकडे थंडी वाढल्याने राज्यातही पारा घसरत चालला आहे. परभणी, धुळे, निफाड, जळगाव, नाशिक, पुणे, मालेगाव येथे 9 अंशपेक्षा कमी तापमान होते. भंडारा, गोंदिया येथे 10 अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. अहिल्यानगर, परभणी, निफाड आणि धुळे येथे थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच भारतीय हवामान विभागानं नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर आणि पुणे येथे थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेची रंगत शिगेला पोहोचली आहे. पहिल्या 2 सामन्यानंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत असून तिसरा सामना आज हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धर्मशाला स्टेडियमवर होणार आहे. याच मैदानावर 10 वर्षापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव केला होता. त्यामुळे त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाकडे आज आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा उपकर्णधार शुभम गिल याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. शुभमला या मालिकेत पहिल्या 2 सामन्यात काही खास करता आलं नाही. शुभमने या मालिकेत दुखापतीनंतर कमबॅक केलं. मात्र शुभमला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे शुभमवर मोठी खेळी करण्याचा दबाव असणार आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.